माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासवत कथासार अभिवाचन करत आहे. भाग 17. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समास 6. गुण व रूप यांचे निरूपण. आकाश हे ब्रह्मासारखे निराकार. आकाशामध्ये जसा वायू तशी ब्रह्माच्या ठिकाणी माया जाणावी. ती त्रिगुणात्मक आणि पंचभूतात्मक असते. हे गुण महाभूते अव्यक्त सूक्ष्म असतात. जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा तिलाच गुणक्षोभिनी असे म्हणतात. जसा महाकारण देह शुद्ध सत्वरूप असून सर्व साक्षी असतो, तशीच मूळ मायाही ब्रह्मांडात असते. पिंडामध्ये जी जाणीव असते तो सत्वगुण नेणीव असते. तो तमोगुण आणि जाणीव नेणीव यांचे मिश्रण असले तो रजगुण असे जाणावे. तिन्ही गुण सूक्ष्म रूपाने व्यक्त होतात. ते ओमचा मूळ शब्दात मातृका सुद्धा तेथून आरंभ पावतात. वेदशास्त्री ह्या मूळ शब्दापासूनच निर्माण झाले. शब्द हा आकाशाचा गुण ही गोष्ट खरी, परंतु शब्द हा वायूची हालचाल आहे. कोणताही विकार हा चलनवलनाशिवाय होत नसतो. अर्थात जाणीव नेणीव मिश्रित अवस्था यांचे प्रगटीकरण कार्यही केवळ वायूमुळेच होतात. प्रथम जाणीव हीच चलनवलन आणि द्वैत्याची सूक्ष्म सुरुवात होय. पंचभूते ही एकामधून दुसरे, मग त्यामधून तिसरे अशी निघाली व उत्तरोत्तर स्थूल बनत गेली. पण त्यांच्यात जाणीव असते ती मात्र वायूमुळे. ही गोष्ट ध्यानात घ्या. आता आकाश हे गुणविरहित असूनही त्याला शब्द हा गुण उगीच चिटकवला गेला. पंचभूते त्रिगुण हे मूळ मायेच्या पोटी, ते आता आपण पाहिले. यामुळे मायेच्याही पलीकडे काय तर जे काही आहे ते निर्गुण ब्रह्म होय. एकाच वायूमुळे जाणीवेच्या वेगवेगळ्या अवस्था कार्य घडतात. मूळ 3 रंग कोणते? लाल, पिवळा, निळा आणि काळा व पांढरा यांच्या मिश्रणामधून कोट्यावधी रंगछटा बनलेल्या आपण पाहतो. एकाच बीपासून मूळ, खोड, पानं, फुलं असा विस्तार होतो. हेही आपल्याला चांगले ठाऊक आहे ना. जडत्व, आर्द्रता, तेज, चलनवलन या सर्व तत्वांच्या मिश्रणातून हे केवढे तरी प्रचंड ब्रह्मांड, त्यातील सर्व वस्तू साकारल्या आहेत. याचा विस्तार आपण नेहमी पाहतो. यात सदैव बदलसुद्धा होत असतो. मात्र यामागचे मूळ तत्व शोधताना विवेकाचा उपयोग करावयास हवा. ही सर्व तत्वे सूक्ष्म रूपाने ब्रह्मांडातील कणाकणात आहेत. किंवा उलट असे म्हणता येईल की लहान मोठी प्रत्येक वस्तू ही पंचभौतिक त्रिगुणात्मक आहे. हेच एवढे साम्य पिंडी ते ब्रह्मांडी याचा खुलासा हा असा आहे. समास 7. विकल्प निरसन. श्रोत्यांनी विचारले की स्वामी देह आहे म्हणून त्यात अंतकरण पंचक आहे, ब्रह्मांड आहे म्हणून मूळ मायेची जाणीव. जर स्थूळाचा आधार नसेल तर अंतकरण कुठे राहील? स्वामी म्हणाले, प्राणी प्रथम असतो, नंतर तो राहण्यासाठी घर बांधतो की नाही, तसेच प्रथम सूक्ष्म असते, नंतर स्थूळ निर्माण होते. पुन्हा एक श्रोता विचारू लागला, अहो जन्म मरण याचा उलगडा आम्हाला करून द्या. जन्माला घालणारा कोण आणि जन्मतो तो कोण? आणखी असे की ब्रह्मदेव जन्म देतो, विष्णू पोसतो, रुद्र संहार करतो असे जे सांगतात ते रूढीनुसार बोलणे असते. त्याची असत्यता जर का पडताळून पाहू लागलो तर ते मत टिकणारे नव्हे. ब्रह्माला जन्म कोण देतो? विष्णूला कोण पोसतो? आणि रुद्राचा महाप्रलयामध्ये संहार कोण करतो? हा सृष्टिक्रम आहे, तो मायेचा स्वभाव आहे असे म्हणता येत नाही. कारण निर्गुण परमेश्वराने हे सर्व केले असावे तर त्याला करणे न करणे असा विकारच नाही. माया जन्मास घालते म्हणावे तर तीच मुळात भासमान म्हणून भ्रामक. मग जन्मणारा कोण? संचित म्हणजे काय? पुण्य कोणते व पाप कोणते? वासना जन्म घेते म्हणावे तर ती दिसत नाही, तर मग कोण जन्म घेतो तो कोण? तसेच जाणीव ही स्मृतीमुळेच कार्य करू शकते. त्यामुळे तिला जन्म कुठला? देह हा 5 भूतांनी बनतो, वायू हा त्याचा चालक, जाणणे हे मनाचे कार्य, असे हे सर्व तत्वांचे गुंडाळे आहे. त्यात कोणी कोणास जन्मास घातले हे काही कळत नाही. आम्हाला असे वाटते की जन्म ही गोष्ट नाहीच. मेलेला माणूस पुन्हा परतून आला याला काही पुरावा नाही. पूर्वीचे काही स्मरत नाही, पुढे काय होणार हे समजत नाही. मग वर्तमानाचे स्मरण तेवढे असते. त्यामुळे जन्मच जर नाही तर मग सत्यमार्गाचा महिमा कसला? स्मरण विस्मरण क्रिया या सर्व देहाच्या आधारे आहेत. देह हा नाशिवंतच आहे. त्यावरून पुढे जन्माला घालणारा कोण आणि जन्मतो तो तरी कोण? वटलेल्या
वडलेल्या झाडाला पुन्हा पालवी येते नसते, म्हणून गळून पडलेले फळ पुन्हा फांदीवर चिटकत नसते, फुटलेले मडके पुन्हा नव्यासारखे होत नाही, तेव्हा पुनर्जन्म ही कल्पना सर्व थैव खोटी वाटते. त्यामुळे ज्ञानी अज्ञानी हे दोघे समानच ठरतात. त्यावर गुरु म्हणतात, अहो नुसतेच तर्क न करता मी जे काही सांगतो त्यावर विचार करा. हे बघा, प्रयत्न केल्याशिवाय कार्यसिद्धी नाही, जेवल्याशिवाय तृप्ती नाही, त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्याचे जेवण झाले त्याला असे वाटते की जर सर्व तृप्त झाले असावेत, अगर तृप्त व्हावेत, पण त्याकरिता सर्वांनी जेवले पाहिजे. ज्याला पोहता येते तोच ठरेल, ज्याला पोहता येते तोच तरेल. इतर बुडतील ही गोष्ट तर तुम्ही जाणताच ना. तसे जे ज्ञानी झाले ते मुक्त झाले, पण इतरांचे बंधन मात्र तसेच आहे. मुक्त झालेल्याला असे वाटते की बंधन, जन्म, मरण, यातना वगैरे गोष्टी व सुखदुःख असे काही मुळी नाहीच. त्याचा अनुभवसुद्धा तसाच असतो. पण बाकीच्यांचे काय? त्यांना प्रकृतीचे बंधन आहेच, आणि वेद, शास्त्रे, उपदेश, संत सत पुरुष हे अशा करीत आहेत. आता यांनासुद्धा तुम्ही प्रमाण मानित नसाल तर मग तुम्हाला तरी प्रमाण कशासाठी मानावे? आत्मज्ञान असले तरच ते प्रमाण. नुसते तर्कवितर्क करून जन्ममरणाचे बंधन तुटत नसते, ते ध्यानात असू द्या. आत्मज्ञानी खरी मुक्त झाला तरी सृष्टी तशीच असते. तिची बंधने इतर लोकांना असतातच. ती बंधने तुटण्याकरिता ज्ञानच आवश्यक आहे. आत्मज्ञानी मनुष्य, इतर सगळे यांना तुम्ही समान लेखता, हीच मोठी चूक. उदाहरणादाखल आणखी सांगतो ते ऐका. जो अमृत पिऊन अमर झाला त्याला मृत्यू ही गोष्ट खोटीच वाटणार, किंवा मोकळा चालतो तो वेड्याने जखडलेल्या माणसाला म्हणणार, ही बंधनं आहेत कुठे? तर माझे म्हणणे असे आहे की कैद्याच्या यातना कशा असतात ते तुरुंगामध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. तुरुंगाबाहेर असणाऱ्याला कशा कळतील बरं? जेव्हा स्वतः अनुभव घेऊन पाहावे तेव्हाच समजेल, नाही तर नाही. तात्पर्य एवढेच की पुनर्जन्म, मृत्यू, पाप, पुण्य, यातना ह्या सर्व अनुभवायच्या गोष्टी. उगीच त्या नाहीत असे म्हटले तरी त्या असणारच. समास 8. मृत्यू व पुनर्जन्म. श्रोत्यांनी जरा वेळ विचार केला व पुन्हा असा प्रश्न केला की ज्ञाता ज्ञानामुळे मुक्त झाला हे पटले, परंतु इतर जे बद्ध असतात त्यांना पुनर्जन्म कसा काय ते सांगा. कारण अंतकाळी जाणीवच राहत नसते, मग तो माणूस कुठे जातो? स्वामी सांगतात, नीट लक्ष देऊन ऐका. वासना ह्या प्राण्याच्या आधाराने शरीरात असतात. त्या अंतसमयी प्राणांचं वायूसारख्या बाहेर पडतात, पण हेतू परत्वे पुन्हा नवे शरीर घेतात. हे सर्व वायूच्या गतीने होते. प्रसंग विशेषी पंचाक्षरी, धन्वंतरी वगैरेच्या उपायामुळे मेलेला माणूस पुन्हा उठतो, ही गोष्ट आपणास ठाऊक आहे. शापामुळे कुणी कुठल्याही जन्मास जातो. उशाप मिळाला की पुन्हा तेथून मुक्त होतो. अनेकांना पूर्वजन्माचे स्मरण असते. योगी आपला देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करून राहतो. यावरून असे सिद्ध होते की वासना, प्राणवायू हेच जन्माला कारण असतात. सर्व देव, देवता, दैत्य, दानव, मानव एवढेच नव्हे तर सर्वच जीव हे वायूवरच अवलंबून असतात. त्रिगुण, पंचमहाभूत, नक्षत्रे, सृष्टी, मेघ यांची गती वायूमुळेच आहे. मन व अशा जाणीव ही सुद्धा वायूमुळेच अस्तित्वात येतात. मनुष्याच्या देहात देव, संबंध यांचा संचार होतो तो वायूमुळे. एकंदरीत जर पाहू लागेले तर उच्चयावत ब्रह्मांड हे वायूमुळेच अस्तित्वात आहे. गंधाची, स्पर्शाची, उष्णतेची मनास जाणीव होण्यास कारण वायूच आहे. तो कधी प्रगट असतो तर कधी गुप्त असतो. प्राणवायू अंगात कुठे कमी झाला की लकवा किंवा इतर रोग होतात. उभी पिके करपून जाते. मेघात विजेचा कडकडाट होणे, गायनामुळे प्रकाश पडणे, पाऊस पडणे, भ्रमिष्ट होणे हे प्रकार व्हायचे. ज्या मंत्र सामर्थ्यामुळे भूतेपिशाचे मोश करतात, देवांना प्रसन्न करून घेतात, भाणामती, नक्षरबंदी, नजरबंदी करतात, देवांना सुद्धा पराभूत करणारी माया राक्षस दाखवितात, ऋषी देवांना सुद्धा शाप देतात, ते सामर्थ्य मंत्रांमधून वायूमुळेच प्रकटते. असा हा सर्वश्रेष्ठ वायू तेव्हा बद्ध माणसाला जन्म घेण्यास कारण म्हणजे वासना, जाणीव वायू हेच आहेत. समास 9. संशयाचे निराकरण. श्रोत्यांना प्रश्न असा आहे की ब्रह्म हे अखंड, नित्य, अविनाशी, सघन आहे आणि तेथे कमी जास्तीपणा होत नाही. मग त्याचे विश्व, ब्रह्मांड, भूमंडळ हे कसे काय निर्माण झाले बरे?
त्यामुळे ब्रह्माचे तुकडे पडले काय? तर आता हे कोडे उलगडून सांगा. स्वामी म्हणतात, उत्तम प्रश्न विचारलास, आता नीट ऐका. दिवा लावून आकाशात उंच धरला, तेवढ्यापुरते आकाश दुभंगले काय किंवा पृथ्वी जड असली तरी तिला तिच्या कणाकणामध्ये अंतराळ आहेच की. यावरून असे सिद्ध होते की जड साकार हे नष्ट होईल, पण आकाश मात्र आहे तसेच असेल. आपण अलिप्तपणे पाहतो म्हणून आकाश असे म्हणतो, त्यालाच ब्रह्म असे नाव म्हणता येणार नाही. कारण ब्रह्म निराभास व निर्कल्प आहे. सत्य अविनाशी ब्रह्मावर हा दृश्याचा भास अर्थात ब्रह्म आहे तो खरा वाटतो. पण दृश्य जेव्हा नाहीसे होईल तेव्हा ब्रह्मच उरणार नाही. सागरात जशी खसखस तसे ब्रह्मांडात हे परब्रह्मात आहे. आपण आपल्या बुद्धीची धारणा जेवढी विशाल करू तेवढे दृश्य लहान होत जाईल. आपली बुद्धी देहापुरतीच मर्यादित असेल तर ब्रह्मांडाचे आकलन कसे बरे होईल? यासाठी वृत्ती विशाल करीत जावे, म्हणजे अमर्याद अशा ब्रह्माचा साक्षात्कार होईल व शंकाच उरणार नाही. विवेक केल्याने तर्क फोल ठरतो, समाधान होते, आत्मनिवेदन होते व मोक्ष लाभ होतो. सारासार विचार अर्थात विवेक, मनन, ध्यास, साक्षात्कार अशा क्रमाने सर्व होत जाईल. हे मी स्वतः प्रचिती घेऊन सांगतो. समास 10वा स्थिती निरूपण. बाह्य आकार जरी सारखाच असला तरी श्रेष्ठपणा हा गुणांवरून ठरविला जातो. देवळात देव असतो, कळसावर कावळा बसला तर तो देवापेक्षा मोठा आहे असे मानू नये. कळसावर कावळा बसला तर तो देवापेक्षा मोठा असे मानू नये. समारंभात सभा भरली असताना उंच खांबाच्या शेंड्यावर जर माकड चढून बसले तर त्याला श्रेष्ठ कोण म्हणेल? ब्राह्मण स्नान करून गेले पण बगळे पाण्यातच बसून राहिले तर त्यामुळे ब्राह्मणापेक्षा मोठे झाले काय होते? ब्राह्मण व्यवहारात गुंतलेला असतो, पण कुत्री मांजरे दिवसभर डोळे झाकून ध्यानस्थ बसतात. म्हणून काय ब्राह्मणाशी त्यांची बरोबरी करायची की काय? ब्राह्मण चांगले वाईट पाहतो, परंतु मासी मात्र सभेत करीत नसते, म्हणून ती ज्ञानी आहे असे वाटते काय? नीच माणसाने झकपक पोशाख केला, श्रीमंत धनी उघडाच बसला तरी जाणत्याने परीक्षा केली पाहिजे. बाहेरून आणि वरवर जरी साधुत्वाचे सोंग आणले तरी अंतरनिष्ठा जर नसेल तर तो आत्मघातकी आहे असे समजले पाहिजे. भूतखेते पितर अगर देव यांना भजणारे भक्त अंती त्या त्या लोकात जातात, हा सृष्टीचा नियम. मग जो निर्गुण ब्रह्माची उपासना करील तो स्वतः निर्गुण होईल. जसा कुंभा राजा झाला की मग मटक्याची उठाठेव, गाढवे राखणे यांची त्याला जरूरच नाही. तशीच आत्मज्ञानी पुरुषाला काही करणे अथवा न करण्याची वृत्ती होत नसते. तेव्हा असे होते की मुख्य फळ हाती आल्यानंतर शास्त्रोपाय, साधने, कर्मकांड या गोष्टी आपोआप गळून पडतात. वेदशास्त्रे पुराणेही त्यांच्यापुरती निरर्थक ठरतात. तेव्हा तो स्वतःच ब्रह्मस्वरूप बनतो. त्याला कर्तव्य अकर्तव्य उरले नसल्या कारणाने तो सर्व काळ निश्चित असतो. एखाद्या दरिद्री राजज्ञेच्या भीतीखाली वावरत असतो, पण जर का तोच राजा झाला तर आपोआपच त्याची भीती, दारिद्र्य नष्ट होते. आत्मज्ञानी पुरुष आत्मस्वरूप झाल्यानंतर त्याने केले पाहिजे असे काहीच नाही. वेदांनी वेदाभ्यास कसा करावा, शास्त्रांनी शास्त्र कशी काय वाचावी किंवा स्वतःचं तीर्थाने तीर्थयात्रा करण्यासारखे ते होईल. अमृत स्वतःलाच कसे पिईल, भगवंत इतर कुणाचे ध्यान करणार. योगी आत्मज्ञानामुळे चराचर विश्वस्वरूप बनल्यामुळे अखिल ब्रह्मांडाशी एकरूप झालेला असतो. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भाग दशक 10वा जगत ज्योती. समास पहिला. जाणीव सर्वांमध्ये सारखीच असते, हा भाग पण बघूया. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंत आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.